राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी केंद्र सरकारकडून अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा मिळणार आहे। ज्या नागरिकांकडे या दोन रेशन कार्डपैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर त्यांच्यासाठी केंद्राकडून बजेट सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे। बघा, या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी, रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी विविध लाभ आलेले आहेत। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये फक्त रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी जे महत्त्वपूर्ण असे लाभ घोषित करण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। तर बघा, राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये 15,000 रुपये मिळणार आहे। तर बघा, काल केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यामधील रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी जे अनुदान आलेलं आहे ते अनुदान कशा पद्धतीने रेशनधारकांना आणि गॅस ग्राहकांना मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, त्या बजेटमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये इतकी रक्कम अनुदानाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु त्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण अशा अटी घातलेल्या आहेत, सोबतच राज्य सरकारने सुद्धा काही अटी घातलेल्या आहेत। तर त्या अटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यामधील रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी जे आनंदी निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर ते आनंदी निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। सोबतच गॅस ग्राहकांसाठी सुद्धा आनंदी निर्णय या बजेटमध्ये घोषित करण्यात आलेले आहे। बघा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही एलपीजी कंपनीचा किंवा भारत कंपनीचा किंवा इतर कंपनीचा गॅस वापरत असाल किंवा तुमच्याकडे या दोन रेशन कार्डपैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, या बजेटमध्ये जे रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी निर्णय आलेले होते ते तर तुम्हाला सांगितलेले आहेत। परंतु रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। जे रेशनधारक सोबत जे गॅस ग्राहक पात्र ठरतील तर त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच 4 कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे रेशनधारक, जे गॅस ग्राहक हे 4 कागदपत्र सादर करतील त्याच गॅस ग्राहकांना, त्याच रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये 15,000 रुपये मिळणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। परंतु महत्त्वपूर्ण अशी पात्रता घालण्यात आलेली आहे आणि 4 कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। ते पात्रता आणि कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, सर्वात प्रथम पात्रता कोणकोणत्या घालण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। त्यानंतर कागदपत्रांची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये प्रमुख फक्त 4च कागदपत्रे आहेत। तर ते 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, पात्रतेचा पहिला मुद्दा, तर या पहिल्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। ते रेशन कार्ड कागदी असावे। बघा, रेशन कार्ड असेल परंतु ते रेशन कार्ड कागदी असावं, म्हणजे ते मोबाईल मध्ये असेल किंवा त्याची झेरॉक्स असेल तर चालणार नाही। तुमच्याकडे ओरिजिनल रेशन कार्ड कागदी असावे तर
तरच तुम्ही या लाभांसाठी पात्र ठरणार आहात। सोबतच पात्रतेच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। बघा, तुमच्या घरामध्ये कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, सोबतच 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसायला पाहिजे। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये 5 निकष लावण्यात आलेले होते, त्याच पद्धतीने रेशन धारकांना आणि गॅस ग्राहकांना सुद्धा हे 5 निकष लावण्यात आलेले आहे। त्यामुळे त्या 5 पात्रतांमध्ये सुद्धा बसायला पाहिजेत। परंतु आज आलेल्या 5 पात्रता लगेच बघून घेऊया। त्यामधील तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, सरासरी पिवळ्या रेशन धारकांचे आणि केसरी रेशन धारकांचे उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। ज्या नागरिकांचे, ज्या रेशन धारकांचे, ज्या गॅस ग्राहकांचे उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच पात्रतेच्या चौथ्या मुद्द्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट दिलेले आहे। बघा, पात्रतेचा चौथा मुद्दा, तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावे, परंतु जे नाव रेशन कार्डवरती आहे तेच नाव आधार कार्डवरती सुद्धा असायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये असतील किंवा 2100 रुपये असतील डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जात असतात, त्याचप्रमाणे रेशन धारकांना आणि गॅस ग्राहकांना हे जे लाभ आलेले आहेत तर त्या लाभांचे अनुदान डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आणि शेवटची पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, रेशन धारकांकडे नॅशनल बँकेचे पासबुक असायला पाहिजे, खाते असायला पाहिजे। म्हणजेच तुमचं बँक खातं भारतीय स्टेट बँक किंवा भारतीय पोस्ट बँक किंवा बँक ऑफ इंडिया या 3 बँकेपैकी असावं किंवा इतर नॅशनल बँकेमध्ये असेल तरी पण चालणार आहे। परंतु काही अशा बँका आहेत की त्या बँका नॅशनल बँका नाही। त्यामुळे ज्या रेशन धारकांचे, ज्या गॅस ग्राहकांचे बँक खाते नॅशनल बँकेचं आहे त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, पात्रता सांगितलेली आहे। जर तुम्ही रेशन धारक असाल आणि तुम्ही या 5 पात्रतेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला 100% रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। ते पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। त्या अगोदर 4 कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। सोबतच रेशन कार्डवरती जे पैसे मिळणार आहे त्या पैशांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि जो काल अर्थसंकल्प आलेला आहे त्याच्यामध्ये बजेट किती आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, लाभ तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे की रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। परंतु गॅस ग्राहकांसाठी जो लाभ आलेला आहे तो लाभ सुद्धा सांगणार आहे। तर बघा, 5 पात्रता होत्या। जर तुम्ही त्या 5 पात्रतेमध्ये बसला असाल तर तुम्ही ही 4 कागदपत्रे जमा करायची आहेत। परंतु ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत, सोबतच ही 4 कागदपत्रे कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे। बघा, रेशन धारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी जो अर्थसंकल्प आलेला होता त्याच्यामध्ये आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये रेशन धारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते तुम्हाला सांगत आहे। बघा, पात्रता सांगितलेली आहे, सोबतच 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, सर्वात प्रथम तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स लागणार आहे। सोबतच उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। आणि तिसरं कागदपत्र पॅन कार्ड झेरॉक्स आणि जे चौथं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामधील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असेल त्यांच्या नावाने रहिवासी दाखला मिळतो, तो रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। सोबतच गॅस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा, सर्वात प्रथम रेशन धारकांना कशा पद्धतीने हे पैसे
पैसे मिळणार आहेत ते सुद्धा अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। बघा, सर्वात प्रथम मेरा रेशन 2.0 हा ॲप गुगल प्ले म्हणजेच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचा आहे। ज्या रेशन धारकांकडे मोबाईल असेल तर त्यांनी मेरा रेशन 2.0 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या योजनेचा ॲप डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर आपला 12 अंकी आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। सोबतच घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार नंबर टाकायचे आहेत आणि त्या ठिकाणी KYC करायचे आहे, म्हणजेच तुमचं लॉग इन होईल आणि तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन धारक आहात हे सुद्धा शासनाला कळणार आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे। ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये जास्त नागरिक असतील त्या सर्व नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशन धारकांना सर्वात प्रथम तांदूळ मिळत होता, गहू मिळत होता, परंतु सध्याच्या स्थितीला केंद्र सरकारने तांदूळ बंद केलेला आहे। त्याच्याऐवजी 9 जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून अन्नधान्य सुद्धा दिलं जाणार आहे। त्याच्यामध्ये मोहरीचे तेल आहे, डाळ आहे, मसाले आहे, सोबतच विविध प्रकारचे मसाले असतील, सोयाबीन असतील, डाळ असेल, हरभरा असेल, मैदा असेल, मीठ असेल, अशा ज्या 9 जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या 9 जीवनावश्यक वस्तू रेशन धारकांना प्राथमिक स्वरूपामध्ये अन्न पुरवठा विभागाकडून दिल्या जाणार आहे। त्यामुळे जर रेशन धारक असाल तर तुम्ही सध्याच्या स्थितीला आपले रेशन कार्ड अपडेट करायचं आहे, त्याची KYC करायची आहे, त्याच्यासोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे, तरच तुम्हाला येत्या 2 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा सुरूच होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डची KYC करा, त्याच्यासोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बँकेमध्ये हे पैसे घ्यायचे असतील तर त्या बँकेशी आधार कार्ड लिंक सुद्धा करायचं आहे। तर बघा, सध्याच्या स्थितीला रेशन धारकांसाठी जे आनंदाचे निर्णय आलेले होते ते तर आपण बघितलेले आहेत, परंतु गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण असा लाभ सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी रेशन धारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे अनुदान मिळत होते, परंतु सध्याच्या स्थितीला केंद्र सरकारकडून अजून 3 गॅसचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0। या योजनेअंतर्गत राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी हे 6 गॅस मिळणार आहेत। म्हणजेच सरासरी तुम्ही जर रेशनधारक असाल किंवा गॅस ग्राहक असाल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 6 गॅस मोफत दिले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, गॅस ग्राहक असाल किंवा रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी हा अर्थसंकल्प म्हणून देवच पावला असंच म्हणावं लागेल, कारण अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी, रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी विविध आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे। जे आनंदाचे निर्णय आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार होतो, परंतु व्हिडिओ भरपूर मोठा होईल, त्यामुळे उद्या अर्थसंकल्पामध्ये जे रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा आपला व्हिडिओ येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल, शेतकरी असाल, सोबत ज्येष्ठ नागरिक असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अगदी गावरान भाषेमध्ये सोबत सोप्या भाषेमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र। स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची सुद्धा 100% काळजी घ्या।